महत्वाची गोष्ट आहे। अहो एक दिवस असत जत्रा भरली होती आणि त्या जनामाच आहे हे पोरग आपल्या स्वराज्यात आलं पाहिजे। तसं महाराज जत्रा संपल्यानंतर त्याच्या जवळ गेले, त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली आणि त्या पोराला विचारलं काय रे काय नाव तुझं? तसं ते पोरग म्हणतं राज जीवा महालाजी। वा जीवा येशील आमच्याकडं? तसा माझा जीवा म्हणतो राज येईन की, पण खराचं युद्ध होतं ना तेव्हा सय्यद पंडाचा वार पण माझ्या राजांचा जीव वाचवतो आणि त्या सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवतो होता जीवा म्हणून वाचला शिवा। मग हे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजणं गरजेचं आहे। पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं काय हेच आम्हाला माहित नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारे राजे। खरं तर शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे पराक्रम, शिव म्हणजे स्वाभिमान, शिव म्हणजे अभिमान, शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे ध्यास, शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे आत्मविश्वास, शिव म्हणजे सर्व तपांचा राज, शिव म्हणजे पाकटन खंडन, शिव म्हणजे स्वराज्य, शिव म्हणजे साम्राज्य। निराधारांचा आधार म्हणजे शिवराय, शेतकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, इथल्या प्रत्येक स्त्रीचा आधार म्हणजे शिवराय, इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा, इथल्या प्रत्येक शिक्षकाचा, इथल्या प्रत्येक माणसाचा आदर्श म्हणजे शिवराय। शून्य म्हणजे ही शिवराय आणि अनंत 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 म्हणजे ही शिवराय। हातासाठी खिंड पुन्हा कोणी लढेल काय? या स्वराज्याला शिवराय यांचं सपाट पुन्हा पडेल काय? मर्द आता जिता हे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिता हे पिऊन थोडा खंबा आणि मरणालाही गाजवणारा कुठे दिसत नाही संभा। मग शंभू राजासारखा शूरवीर तरुणीत घडेल काय? संभाजी राजासारखा शूरवीर तरुणीत घडेल काय? स्वराज्याला शिवराय यांचं सपाट पुन्हा पडेल काय? कांदा रसायनचं सर्वात सुंदर जर वर्णन तुम्ही केलं असेल ना तर ते म्हणजे कवी भूषण म्हणजे शिवरायांसारखं अपराक्रमी व्यक्तिमत्व आहे, शिवबांसारखं एक न्यायी राजा आहे याचं सगळ शब्दांमध्ये जर कोणी घरोघरी वर्णन केलं असेल तर रघुकुल राज हे कोण पारी पाह पर समृद्धी नाह पर जो सहस्त्र पाह पर राम दुष्राज है दामा गुणदंड पर चीता मृगदंड पर भूषण विकुंड पर जैसे मृगराज है देश कमा हंस पर कार्यजीवी कंस पर क्यों वंश पर शेर शिवराज है। करतो आणि झालेली छोटे खाली व्याख्यानाची सेवा ही आई जगदंबाचार्य ही त्यांच्यासाठी अर्पण करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माननीय नगरसेवक फिरोजभाई पठाण, पूनमताई निकम आणि आपल्या सर्वांचा आभार मानून झालेली व्याख्यान सेवेला इथेच पूर्णविराम देतो। धन्यवाद। जय शिवराय। अतिशय सुंदर असं शिवव्याख्यान आणि विनायक साळुंखे विलासपूर गोलगाव मैदान देखील गावात नाही। गेल्या 5 वर्षापासून समस्त शिवप्रेमींसाठी आवर्जून शिवभक्त असलेले आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय फिरोजभाई पठाण यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी होत आहे। सन्माननीय शशिकांत पारेख काका, सन्माननीय मोठे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्वच ज्येष्ठ सहकारी सन्माननीय आप्पासाहेब पिसाळ, सन्माननीय आप्पासाहेब श्रीफळ वाढवून या मैदानी खेळाचा शुभारंभ सर्वांच्या समक्ष शशिकांत पारेख काका करतायत। बोला छत्रपती श्री जय भवानी हर हर। आणि त्याबद्दलचा यथोचित मानसन्मान आदर गौरव शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं कार्याध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब मामुलकर यांच्या शुभ हस्ते होते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। सन्मान्य नगरसेवक मान सन्मान आदर सत्कारतोय, टाळ्या वाजवूयात आणि आपण या सत्काराचं कौतुक करूया। खेळाचे प्रात्यक्षिक काही वेळातच या ठिकाणी संपन्न होत आहे। मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांना
तुतारी वाजून मानवंदना या सर्वच सहभागी कलाकारांकडून देण्यात येते. प्रकाश शिवजन्माचा पाळणा म्हणणाऱ्या सर्व माता भगिनींनी कृपया स्टेजवर यावर्षी विनंती आहे. शिवजन्माचा पाळणा म्हणणाऱ्या महिलांनी कृपया स्टेजवर यावर्षी विनंती. साहसी मैदानी खेळाचं प्रात्यक्षिक आपल्या सर्वांच्या समोर सुद्धा टाळ्या वाजून आपण या सर्व सहभागी स्पर्धकांचं कौतुक करूयात, अभिनंदन करूयात. या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल शुभेच्छा. यशस्वी सहभागी कलाकारांचं खूप सारं कौतुक.
जोवा जो रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोवा जो रे जो दुसऱ्या दिवशी सोलवंतीनी केली या परी नाऊ गाती दासी सुंदरी जोवा जो रे जो नाऊ गाशी वाजवली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद होता होता बायानो सुंदरा वाटा जोवा जो रे जो उठा बायानो सुंदरा वाटा जोवा जो रे जो चौथ्या दिवशी केले शृंगार आले तानाजी मामा शेलार दशे शिवाजी शोभे सरदार जोवा जो रे जो गण्य शिवाजी शोभे सरदार जोवा जो दिवशी पाचवी केली गण्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जोवा जो रे जो जय प्राप्ती राजाला दिली जोवा जो रे जो सहाव्या दिवशी लावून लळा विलासपूरच्या सर्व नागरिकांची सर्व प्रेक्षकांची माझ्या माता भगिनींची ही शिवजयंती सगळ्यांची शिवजयंती एवढंच सांगतो आणि धन्यवाद. आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी आणि त्यानं बिलाव त्यांना नाव स्वीटानं शिवबाला टाकतो कवटी झाडेला मला धान्य बनवतो त्याच्या गोड्याला पायद्याला पोरचं बकाला बकड अंगी गट्टीचं मला पानाला काशी गंधर वाटे बिटीचं नक्की ती खाण्याचं सेंडल नसला गावाच्या गाव लुटली देव न सखी आया बहिणीच्या लुटली कोण नसले वादन आता शिवबाचा सायकल इथली निघाव प्रतापगडच्या पाठीशी कान त्याला नाही शिवाजी राजाच्या कान करी कपाई युक्ती जी 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 जी
शालियानो पडा अशा यशाने खाल्लं तर तुला ताला खाल्लं तर ताला सय्यद बंदा त्याच्या संगतीला शुभाच्या संगत महाराजांना पाहून खान म्हणतो कसा वाव शिवाजी आम्हाला दिले लोकांना नाचलं गैरी महाराजांनी सैतानाचं खानाला आलिंगन दिलं आणि त्याला खनदाभिमानीला कट्ट्याचा वळ केली तिला पुकारे भांडेल पडला हिटलर महाराजांनी पोटामिंडी बीच वाटकला वाघाचा वाला त्याला पडला त्याला गेला खानाला त्याला पोटला बाहेर अशा नानांना शिवाजी महाराजांनी सैन्याला खाण्याचं वाट अशा आपल्या महाराजांना माझा जोरदार टाळ्या जरा जोरात वाजवायच्या या बाल शिवशाहिरासाठी आणि केवळ टाळ्या नाही तर फिरोजबाईंनी 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय लोकप्रिय नगरसेवक फिरोजबाईंनी 1000 रुपयाचं बक्षीस देखील समरजित सिंगला देऊ केलेलं आहे. फक्त 5 वर्षाचा हा चिमुरडा समरजित सिंग आणि त्याला 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक फिरोजबाई पठाण आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दिलं जातं. त्याचं खूप सारं अभिनंदन कौतुक पुन्हा एकदा गौरवाचं समरजित सिंगला. आणि याच पुरस्काराचे भोसले आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं जाहीर सन्मान आणि सत्कार या मंचावर केला जातोय. सन्मान्य भाईंना विनंती आहे काही शिवप्रेमी गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दलचा हा सत्कार आवर्जून भोसले परिवारातील सर्व पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्याकडून मानाचा मुद्रा. मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे अशी माझी नम्र विनंती. या सन्मानाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने संवाद साधणार आहेत. आपण सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजवायचे फिरोजबाईंसाठी. फिरोजबाई केवळ आपले लोकप्रिय नगरसेवक आहे असे नव्हे तर त्यांची दखल एक शिवप्रेमी मावळा म्हणून महाराज साहेब 2 मिनिटात येतील. महाराज साहेबांना गडबड आहे म्हणून मी बोलायला चालू केलं. महाराज साहेब आल्यानंतर दुसरे कार्यक्रम आहेत. मी भाषणाला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या विलासपूर गोळीबारचा आवाज नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जे काय मला पुरवायचं नसून माझ्या विलासपूरच्या प्रत्येक नागरिकाचा, माझ्या माता भगिनीचा, माझ्या ज्येष्ठांचा, माझ्या युवकांचा आणि माझ्या सगळ्या मित्रांचा पुरस्कार आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा मिळाला. फिरोज पठाण माझं नाव आहे पण मला छत्रपती पुरस्कार मिळाला. याचं खूप माझ्यासाठी भाग्याचं आणि माझ्या आयुष्यातला मोठा दिवस परवा दिवशी पुण्यात झाला. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झालं. मी नगरसेवक झालो. मी मागच्या वेळेला बोललेलो, बाबाराजे बी बोललेलो फिरोजबाई नगरसेवक होणार. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझे महाराज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या आशीर्वादानं आणि तुम्ही सगळे इथं बसलेले मान्यवर, माझ्या माता भगिनींनी, माझ्या ज्येष्ठ, माझ्या सर्व काय
ज्या पद्धतीने पूनमताईला मला निवडून दिलं, ज्या पद्धतीने एवढी मतं दिली, मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी राहील, आयुष्यभर ऋणी राहील. मी कुठलीही गोष्ट तुमच्या बाबतीत, विलासपूर बाबतीत मी फिरोज पठाण म्हणून आज शिवाजी महाराजांची शपथ खाऊन सांगतो, मी कुठलीही गोष्ट या विलासपूर गोळीबारसाठी कधीच चुकणार नाही. एवढं मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. मला निवडून दिलं, तुमच्या आयुष्यभर सगळ्यांच्या पायात राहीन. मी पुढच्या वर्षी इलेक्शनला उभं राहीन नाही राहीन तो विषय वेगळा आहे, पण तुम्ही सगळ्यांना ज्या पद्धतीनं मला प्रेम केलं, तुम्ही सगळ्यांना मला भाऊ म्हणून फिरोज पठाण माझं नाव असून मी कुणी काय म्हणतं माझ्याबद्दल ते मला काय घेणं देणं नाही, पण माझ्याबद्दल तुम्ही सर्व माझ्यावर प्रेम करणारी सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या ज्येष्ठ, माझे युवक, माझे मित्र, तुमच्या सगळ्यांचं शपथ सांगतो पाया पडून आयुष्यभर उपकार विसरणार नाही. मी प्रत्येकाला सांगतो ही शिवजयंती आपली कायम चालू राहील. आता चांगल्या प्रकारे आपण शिवजयंती करतो, तुम्ही सगळी येता, तुमच्यामुळे शिवजयंती घडते. मी एकटा शिवजयंतीचा मालक नाहीये, तुम्ही सर्व माझ्या शिवजयंतीचे, बिलासपूरचे सर्वजण तुम्ही मालक आहे. ही तुमची शिवजयंती आहे, फिरोज पठाणची एकट्याची शिवजयंती नाही. पूनमताईला आणि मला निवडून दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. शिवजयंतीला एवढ्या संख्येने उपस्थित राहिला सर्व ज्येष्ठांचं, सर्व मान्यवरांचं, माझ्या माता भगिनींचं मी आयुष्यभर ऋणी राहील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, यो तुमचा फिरोज पठाण कुठल्याही गोष्टीला कधी बळी पडणार नाही, कुठली गोष्ट चुकीची करणार नाही. मंदिर असू, सगळ्या गोष्टी असू दे, बाकीच्या माझ्याबद्दल काय मध्ये बोलत जातात, पण मला विरोधकांना सांगायचंय, बाळांनो तुम्ही बोलत राहा. माझ्या बरोबर माझ्या माता माऊली, माझे सर्व ज्येष्ठ हे कायम बरोबर आहेत. आणि माझ्याकडनं या विलासपूरचं चांगलंच होईल, गोळीबारचं चांगलंच होईल. गोळीबार विलासपूरच्या सगळ्या लोकांचं मी चांगलं काम करणारे, चांगलं रस्ता, लाईट, पाणी हे सगळं मी करताना बघता मी करत नाही, हे माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि ज्या पक्षानं मला तिकीट दिलं, कमळ पक्षावर मी उभं राहिलो. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू दे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू दे, अजितदादा गेले, पण त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. रवींद्र चव्हाणचा आभार मानतो. आणि ज्या पद्धतीनं मला अतुल बाबा, मनोज दादाने मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या सगळ्यांची शिवजयंती आज विलासपूरची शिवजयंती आहे. महाप्रसाद नेहमीप्रमाणे आहे. मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची आहे, कुणी घरी जाऊ नका. आपली पदयात्रा इथून आपल्या जनाईमाळा मंदिरपर्यंत असती. जनाईमाळांच्या मंदिरपासून आपण परत येणार आहे, तर कृपा करून सगळ्यांना आपण महाप्रसाद माझ्या एकट्याचा नाही, तुमच्या सगळ्यांचा महाप्रसाद आहे. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार मानतो. मला आनंदराव कनसे, अमित दादा, सर्व या शिवजयंतीचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, आबा जगताप, बाळासाहेब मामुलकर, रवी पवार, प्रकाश गाडगे, अविनाश माने, युवराज जाधव, सर्वच मी एकाचं नाव येतं तर सगळ्यांचं राहतं. सगळे मी या शिवजयंतीचा अध्यक्ष नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आबा जगताप आणि बाळासाहेब पिसाळ, बाळासाहेब मामुलकर या शिवजयंतीचे अध्यक्ष आहेत. हे सर्व यांच्या ताब्यात दिले. ह्यांना तुम्ही सगळ्यांना मला नगरसेवक केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि महाराज साहेब 2 मिनिटात पोहोचतील. आपण शिवजयंतीला आरती करून आपली पदयात्रा चालू करू. मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली. आनंदरावजी कनसे, माझे ज्येष्ठ सर्व मान्यवर, आप्पा पिसाळ असू दे, सर कदम सर असू दे, सर्व ज्येष्ठ बसलेले आहेत. मोठे काका, पारिक काकाची जर जाहीर मी मागच्या वेळेला माफी मागितली. अजून काय असलं तरी पारिक काकाची 100% अजून मी माफी मागतो. ते ज्येष्ठ आहेत, भाऊसाहेब महाराजांच्यावर काम केलेले आहेत. मी सगळ्यांचा आदर करायचं ठरवलंय. माझा विरोधक असला तरी मी त्याच्या पाया पडून मी पुढे जाणारा माणूस आहे. मी तुमचा फिरोज पठाण आहे, आयुष्यभर तुमचा राहीन, एवढंच बोलवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या वाजवूयात. या सन्मानासाठी, सत्कारासाठी फिरोज भाईंचा सन्मान या ठिकाणी केला जातो नवदुर्गा महिला मंडळ यांच्या वतीने.
क्षणातच या मंचावर उपस्थित होतात। दरम्यानच्या काळामध्ये आपले सर्वोच्च मध्ये विविध मान्यवर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होतात। नगरसेवक पुनमलाल निकम, सन्माननीय आनंदराव कळसे साहेब या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरतीचा कार्यक्रम संपन्न होईल। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेब छत्रपती बाजार समितीचे संचालक सन्माननीय आनंदराव भवानी तलवार राक्षसांचा करुणी संहार तरी मातेचा तू केला उद्धार। जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया। जय देव जय देव नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत मावळ ते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊनी संत जाणता राजा तू योगी श्रीमंत। जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया। जय देव जय देव भक्ती शक्ती युक्तीचा अधिकारी दुर्जन मर्दन तुझ सज्जन तारी शिव तुझे नाम हे संकट हारी नीत विनीत मी शिवा शिवारी। जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया आलो तत्वारी आरती गाया। जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे आणि महाराज साहेबांचा या कार्यक्रमाच्या जोरदार टाळ्या महाराज साहेबांच्या या सन्मानासाठी सत्कारासाठी मंचावर आवर्जून उपस्थित असलेल्या सातारा नगर परिषदेच्या सन्मानित केलं जातं। शिवभक्तांना आपल्या विलासपूरमधल्या शिवजयंतीच्या निमित्तानं आणि या मिरवणुकीच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचा विचार, स्वराज्याची त्यांनी दिलेली प्रेरणा आणि देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी जे त्यांनी आपल्या पुढं घालून दिलेली जी शिकवण आहे त्या मार्गावर आपण सगळ्यांनी एकत्र राहून एक दिलानं काम करूया, पुढे जाऊया। परत एकदा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। मान्य फिरोजभाई असतील, मान्य आपले आनंदराव कळसे, बाळासाहेब पिसाळ, पारेख काका, बाळासाहेब मामुलकर, अभय जगताप आपल्या आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर अमित महिपाल आणि सर्वच मोठे काका, सर्वच आपल्या किरवे काकू वगैरे सगळे, पूनमताई आपल्या नगरसेविका आहेत, सगळ्यांचंच आज इथं उपस्थिती आहे। शांततेमध्ये मिरवणूक सगळी पार पाडावी आणि मला वाटतं महाप्रसादाचा कार्यक्रम पण त्याच्यानंतर आहे, त्याचा पण लाभ सगळ्यांनी घ्यावा ही विनंती करतो। परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। किरवे पूनमताई निकम, रुपालीताई खाडगे या सर्व माता भगिनीच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान केला जातोय। युवराज काळे यांचा हा चिरंजीव
संघ मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा. संयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना आहे. चला समोरची गर्दी कमी करा. कार्यकर्त्यांना बैठक व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. महाप्रसादाची व्यवस्था समोर केली जाते. त्याच्यामध्ये पुढे थांबू नका. पुढचे थांबलेले निर्णायक सगळ्यांना विनंती आहे, कृपया समोरची बैठक व्यवस्था करण्यासाठी जागा मोकळी करून द्या. तुम्ही सर्वांनीच मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा. पटपट चला. बैठक व्यवस्थेसाठी उपलब्ध करून द्या. पण सगळे सगळे समोर